दिवसांपासून शांता शेळके यांच्या काही कविता वाचते. मनाला अगदी भावणाऱ्या आणि खूप छान आवडलेल्या कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. 3 कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. अजिबात घाबरू नका, अजिबात खूप मोठ्या आणि लेंदी नाही आहेत. छोट्या छोट्या आणि क्यूट अशा 3 कविता मी निवडलेल्या आहेत. तर चला सुरू करूया. पहिली कविता आहे एकाकी. तू आणि तुझ्यासाठी शब्द सारे खोटे, खरी फक्त कधी मधी बिलगणारी बोटे. बिलगणारी बोटे ती सुद्धा बिलगून मात्र दूर, खोल खोल भुयारात कढणारे सूर. दूरवरच्या ओसाडीत भटकणारे पाय, त्वचे मागचे एकाकीपण सरेल तरी काय. त्वचे मागचे एकाकीपण सरेल तरी काय. तर ही पहिली कविता होती एकाकी. खूप लहान छान छोटीशी कविता आहे. त्याच्या मागचं शेवटचं जे वाक्य आहे, त्वचे मागच्या एकाकी पण सरेल तरी काय, अत्यंत मनाला भावलेलं आहे आणि खूप विचार करायला लावणारं आहे. तर दुसरी कविता आहे अत्यंत छोटी आणि खूप छान फील्स गुड देणारी कविता आहे. कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कया फुलताना की पाकळ्या गळताना. अथांग निळाई प्राण एकवटून बांधताना की निमूटपणे खालच्या मातीत मिसळणारे. फुलांच्या जन्मवेळा काय असू शकतात हे कोणाला सुचू शकतं खरंच. आणि मला खूप आवडली ही कविता. खूप छान आणि लहान कविता आहे, पण प्रचंड मोठा अर्थ या कवितेत दडलेला आहे. तिसरी कविता आहे जी तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकली सुद्धा असेल. असे न मी कुणास काय ठाऊ कसे कुठे उद्या असू, निळ्या नभात रेखिली नको भावना पुसू. तुला कळेल गीत हे, तुला कळेल गीत हे, असे न मी नसे न मी तरी असेल गीत हे. फुला फुलात इथल्या उद्या हसेल गीत हे, फुला फुलात इथल्या उद्या हसेल गीत हे. ही फेमस कविता आहे. ही मी आधी सुद्धा ऐकली होती. तर या 3 मला आवडलेल्या रिसेंटली ज्या जितक्या कविता मी वाचल्या तर त्या 3 कविता मला प्रचंड आवडल्या आणि मी तुमच्यासमोर सादर केल्या. तर तुम्हाला या कविता कशा वाटल्या हे मला नक्की सांगा. शांता शेळके गीतकार, कवयित्री, लेखिका म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यांनी अत्यंत समृद्ध साहित्य आपल्याला दिलेलं आहे. तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमची आवडती कविता कुठली आणि हा व्हिडिओ शेअर करा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका @grishma_puspute. थँक्यू सो मच.